23 नोव्हेंबर रोजी लागलेल्या विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला 230 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या, तर इतर 12 जागा आल्या. पण त्यामध्ये बहुमताप्रमाणे आपण बघायला गेलो तर 2024 ते 2029 या काळामध्ये आपल्याला महायुतीची सत्ता बघायला मिळेल. गेल्या काही काळामध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेमुळे यावर्षी निवडणुकीमध्ये बराच फरक आपल्याला बघायला मिळाला. त्याचप्रमाणे ज्या महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्या महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवरती घ्यायचे ठरवले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महायुतीमधील कोणता नेता यावर्षी वानखेडेवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. तर यावर्षी लागलेल्या निकालामध्ये भाजपा या पक्षाला वैयक्तिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाला 51 जागा आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्याचे आपल्याला दिसते. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला 105 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांना सोबत मित्रपक्ष घेणे गरजेचे होते. पण यावेळी भाजपच्या 132 जागा आहेत, त्यामुळे फडणवीस यांना आता कुणाची गरज राहिली नाही असे दिसून येते. 2021 साली झालेल्या बंडखोरीमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले, पण त्यावेळी मुख्यमंत्री कोण बनेल हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. महायुतीच्या या त्रिकुटामध्ये अजित पवार यांच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये त्यांचे नाव बाजूला जाते. पण त्यामध्ये राहिले एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस. तर या दोघांच्या नावामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव जास्त प्रमाणात घेतले जात आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा घेऊन बसलेले फडणवीस आता मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवतात की एकनाथ शिंदेंना देतात, याकडे महाराष्ट्रातील जनतेची नजर लागलेली आहे. पण वानखेडेवरती होणारा शपथविधी यावेळी सर्व माध्यमातून लक्षवेधी ठरणार आहे एवढे नक्की. न भूतो ना भविष्यती या पद्धतीने लागलेला हा निकाल सर्व महाराष्ट्रामध्ये चर्चेचा ठरतोय. सर्व विरोधी पक्षाच्या हक्काच्या जागा पराभूत झाल्यामुळे EVM मशीनमध्ये घोळ केल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी EVM मशीनला दोष दिला आहे, तरी शरद पवार यांनी लोकांमध्ये जाऊन पुन्हा पक्ष नव्याने उभारण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होतंय हे बघण्याची आतुरता सर्वांना लागली आहे.